हॅलो फूडीज, वेलकम बॅक टू माय चॅनेल. काही काही भाज्या खूप सिंपल असतात पण इतक्या टेस्टी असतात ना, तर तुम्हाला काय सांगू. तर तशीच आता मी तुम्हाला एक भाजी सांगणार आहे, तो आहे ताकातला चाकवत. तुम्हाला सगळ्यांना ही रेसिपी ऐकून असं वाटलं असेल यात काय करायचं आहे, परंतु ज्या पद्धतीनं मी करते ना, ती पद्धत आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर तुम्ही नक्की बघा आणि मला एक लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला, यासाठीचं लागणारं जे साहित्य आहे ते आपण इथं बघूया. एक जुडी चाकवत मी इथं धुवून चिरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर लसूण आणि एकच मिरची आहे जी मी ठेचून घेतलेली आहे. लसणाचा एक गड्डा, 2 चमचे ज्वारीचं पीठ आहे आणि हे 1.5 ग्लास ताक आहे. हे घरीच बनवलेलं ताक आहे. हे सगळं साहित्य मी इथं घेतलेलं आहे. तुम्ही ताकाची क्वांटिटी कमी जास्त करू शकता, फक्त आंबट ताक नको याच्यामध्ये. तर त्या ताकामध्ये मी आता ज्वारीचं पीठ जे आहे ते मिक्स केलेलं आहे. तसं तर डाळीचं पीठसुद्धा चालेल, पण ज्वारीचं पीठ मी इथं घेतलेलं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं ताकामध्ये. आणि ज्वारीचं पीठ घेतल्यामुळं काय होतं ना, फुटत नाही तेलामध्ये घातल्यावर. डाळीचं पीठ घातल्यावर माझं तर फुटतं, तुमचं फुटत नसेल तर तुम्ही वापरू शकता. तर एका कढईमध्ये थोडंसं तेल गरम केलेलं आहे. याच्यापेक्षा कमीसुद्धा तुम्ही तेल वापरू शकता. आणि याच्यामध्ये मोहरी वगैरे काही घालायचं नाही. केलेला लसूण आणि मिरचीचा ठेचा याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता. आणि याच्यामध्ये अगदी चिमूटभर तुम्ही हळद घाला. हळद घातल्यानंतर पूर्ण तो ठेचा आणि जो लसूण आहे तो मस्त असा फ्राय करून घ्यायचा. आणि काय सांगू, इतका खमंग असा सुवास येत आहे ना, मस्त वाटत आहे. ही रेसिपी मला खूप आवडते. आणि याच्यामध्ये आपण चिरलेला जो चाकवत आहे तो घालून घेणार आहोत. पहिल्यांदा हा सगळा चाकवत आहे ना, हा सगळा चाकवत आपण याच्यामध्ये शिजवून घेणार आहोत. काय होतं, ही भाजी दिसताना जास्त दिसते, परंतु शिजवल्यानंतर याची क्वांटिटी कमी होते. म्हणून आपण काय करून घेणार आहे, पहिल्यांदा ही जी पालेभाजी आहे ना, ही शिजवून घेणार आहे. याच पद्धतीनं तुम्ही पालकाची सुद्धा भाजी करू शकता. आणि ही जी रेसिपी आहे ना, ही मला इतकी आवडते ना, अतिशय. नुसत्या भाताबरोबर तर इतकी अप्रतिम लागते ना. इंद्रायणी तांदूळ आणि ही असं केलेली ही जी पातळ गरगटा आहे ना, इतकं सुंदर टेस्ट येते या भाजीची. काय तुम्हाला सांगू, तुम्ही करा आणि मला कमेंट करा. आणि तुमच्या फ्रेंड्सपर्यंत हे जे आपल्या व्हिडिओची लिंक आहे ही शेअर करा, जर तुम्हाला ही जर आवडत असेल तर. तर आता पाहू शकता भाजी शिजवल्यानंतर केवढीशीच राहिलेली आहे. आणि आता याच्या पुढची प्रोसिजर म्हणजे आपण याच्यामध्ये जे आपण ज्वारीचं पीठ कालवून जे ताक ठेवलेलं आहे ना, ते याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आपण, असं या पद्धतीनं. आणि हे केल्यानंतर परत पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून जो आपण शिजवलेला चाकवत आहे ना, तो याच्यामध्ये मिक्स होईल. आणि मी अगदी अर्धा ग्लास परत थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे, पातळ किंवा तुम्हाला घट्टसर जसं हवं आहे तुमच्या पद्धतीनं तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. अतिशय सुंदर अशी ही रेसिपी आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालू शकता. मी 1.5 चमचा मीठ वापरलेलं आहे, कारण ताक असल्यामुळं ना थोडंसं अगदी किंचितसर असं मीठ जरा चढच वापरायचं. आणि छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. आणि इथं ही भाजी तयार झालेली आहे. तुम्हालाही अशीच रेसिपी जर आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. आभारी आहे.